2-4 दिवसापूर्वी ना मी एक पाण्याचा व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओला ना तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे. त्या व्हिडिओवर ना 1 मिलियन प्लस व्ह्यूज गेलेला आहे. म्हणजे कमीत कमी 14-15 लाखापर्यंत तो व्हिडिओ गेलेला आहे. त्यामुळे तुमचं सर्वांचं ना खूप खूप थँक्यू. तर ना त्या व्हिडिओखाली बऱ्याच कमेंट होत्या की तुम्ही पाणी खूप वायाला घालवता, असं तसं हे ते. नाही, पाणी मी वायाला घालवत नाही. आता कसं आहे ना, पाणी येतं 4-5 दिवसानंतर. त्यामुळे ना थोडंफार असे हे हंडे भांडे घासण्यामध्ये ना थोडंसं पाणी जातं, पण ते पण वाया जात नाही. माझ्या घराच्या आजूबाजूनी ना सगळीकडून झाडं येतं. जे काय मी पाणी मारते ना ते त्या झाडांना पोचलंच जातं. त्यामुळे पाणी कोणत्याच प्रकारे वाया जात नाही. आणि आता 5-6 दिवसाला पाणी येतं, त्यामुळे एवढं पाणी त्या झाडांना जातं की नंतर मला पाणी द्यायची गरजच लागत नाही. तर असो, आजही पाणी आलं होतं. मग काय मी माझं सगळे घरातले कामं वगैरे आवरायला घेतले होते आणि आता गॅलरी धुवायची होती. आज काय मिस्टर घरी नव्हते, म्हणून काय लल्लाला वरती पाठवलं होतं आणि मी खालून ना असा पाईप फेकला गॅलरीमध्ये. आता आमच्या गॅलरीत वरती नळ नाही, म्हणून असं पाईप हे करूनच आम्हाला पाणी भरून घ्यावं लागतं वरती. का तर माझी बेडरूम आहे आणि तिथंच ना कूलरसाठी मला पाणी भरायचं असतं. मग बकेटा वगैरे आद्विकनी भरून घेतल्या, तोपर्यंत मी कूलर काढलं. आणि आद्विकने ना आज मला खूप मदत केली. ते म्हणतात ना, लोकाचं फुटभर काय कामाचं, आपलं ईदभरच आपल्याला कामी येतं. तसंच काय पाणी वगैरे भरून झालं. मग सगळे घरात जेवढं काय पाणी सांडलं होतं ना ते पुसून घेतलं. आणि पाणी आलेल्या दिवशी खूप थकून जातं बरं का. नंतर संध्याकाळी मस्त गरमागरम चहा बनवला आणि मॅगीसोबत संपवते आजचा व्हिडिओ.